नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण बिना पाकाचे रवा लाडू बनवणार आहोत. त्यासाठी पहा, अर्धा किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा. त्यानंतर पाव किलो पिठी साखर, नंतर 200 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी तूप, 2 चमचे विलायची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता. कढई गरम करायला ठेवली आहे. मंद आचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे. तूप थोडं थोडं घालून रवा भाजायचा आहे. एकदम सर्व तूप घालायचं नाही, त्यामुळे आपला कच्चा राहतो रवा. आपण जर एकदम तूप वापरलं तर रवा कच्चा राहतो. त्यामुळे असं थोडं थोडं मिक्स करायचं आणि सतत त्याला भाजून घ्यायचा आहे. अजिबात करपू द्यायचा नाही. रवा 7 ते 8 मिनिट भाजून घ्यायचा. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्यामध्ये आता पिठी साखर मिक्स करून घ्यायची. मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी मुरायला ठेवून द्यायचं, रेस्ट करायची. नंतर रेस्ट केल्यानंतर पहा, मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असं मिश्रण वाटून घ्यायचं. म्हणजेच आपला रवा आणि पिठी साखर एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. आता गुठळ्या फोडून घेऊ. गुठळ्या फोडल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा विलायची पावडर घातली. नंतर ड्रायफ्रूटची बारीक पावडर करून घेतलेली ती पावडर घातली. नंतर उरलेलं आपलं वाटीमधलं तूप घातलेलं आहे आणि लाडू वळून घेतलेले आहेत. लाडू बनवून घेताना पहा, वरतून आपण गार्निशिंग करता पिस्त्याचे काप घातलेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी. श्री स्वामी समर्थ.